शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी साखरपुडा उरकल्याचं समजतंय। खासदार सुप्रिया सुळेंनी तशी पोस्ट केलेली आहे सोशल मीडियावर आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून युगेंद्र आणि तनिष्का सोबतचा फोटो शेअर करत या दोघांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। हाच तो फोटो आपण बघू शकतोय। सुप्रिया सुळेंची ही पोस्ट युगेंद्र पवार आणि तनिष्का सोबतचा त्यांनी फोटो शेअर केलेला आहे आणि या दोघांनाही साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जयकुमार, सुप्रिया सुळेंची ही पोस्ट आपण बघतोय, युगेंद्र पवार यांनी साखरपुडा उरकलाय। गौरी, आपण बघतोय की खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती एक स्टेटस ठेवलेला आहे सकाळी की वी आर ओव्हरजॉयड 2015 ऋतुजा आणि जय पवार, वेदिका, गौतम शिपीराव, तनिष्का आणि युगेंद्र पवार। आणि त्यांनी एक संकेत दिलेला आहे की आता युगेंद्र पवारांचं देखील साखरपुडा होणार आहे। आपण घेतलेल्या माहितीनुसार की युगेंद्र पवारांचा अद्याप साखरपुडा झालेला नाही। जे तनिष्का प्रभू आहेत त्यांचे बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी लग्नासाठी होकार दिलेला आहे आणि काही दिवसांमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांच्यामध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत। ते युगेंद्र पवार आहेत आणि हे तनिष्का प्रभू जे आहेत ते मूळ राहणार मुंबईचे आहेत। त्यांचं शिक्षण जे आहे ते फायनान्स मध्ये झालेलं आहे, परदेशात ते शिक्षण झालेलं आहे। युगेंद्र पवारांचं देखील परदेशात शिक्षण झालेलं आहे आणि त्यांचं आता हे जे संपूर्ण हे आहे ते आता विवाह बंधनात अडकणार आहेत ते युगेंद्र पवार आहेत। आणि आता तनिष्का प्रभूंशी त्यांची जी मागणी घातली होती युगेंद्र पवारांच्या घरच्यांनी, त्यांनी आता ती मागणी ऍक्सेप्ट केलेली आहे, ती स्वीकारलेली आहे आणि आता काही दिवसांमध्ये युगेंद्र पवारांचं आणि तनिष्का प्रभू यांचे विवाह बंधनात ते गुंतणार आहेत। गौरी, नक्कीच जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।